गुंठेवारी नियमित करण्यासाठी घेण्यात आलेल्या मोजणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हदवाड भागातील शेळगी परिसरातील नागरिकांकरता आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयोजित केलेल्या गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिराकरता शेकडो कुटुंबियांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते शेळगी इथल्या मातोश्री मंगल कार्यालयात या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान 1992 साली शहराची हद्दवाढ झाल्यानंतर एकूण 13 गावं सोलापूर शहरात समाविष्ट झाली। त्यावेळी कच्च्या आराखड्यावर गुंठेवारी खरेदी विक्री झाली होती। दरम्यान जागेची खरेदी विक्री आणि बांधकामाकरता बांधकाम परवाना मिळत नसल्यानं हजारो नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं। आमदार विजयकुमार देशमुख यांनी याबाबतचा सातत्यानं पाठपुरावा करून गुंठेवारी नियमित करून घेण्याबाबतचे आदेश पारित करून घेतले। दरम्यान या शासन निर्णयाचा लाभ मिळवून देण्याकरता आमदार विजयकुमार देशमुख संपर्क कार्यालयातर्फे शेळगीमध्ये हे शिबिर भरवण्यात आलं होतं। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे आणि सरकारच्या उदारमतवादी धोरणामुळे गुंठेवारी नियमित करण्याचं काम सुरू झालं असल्याचं महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी सांगितलं। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, भूमापन सोलापूर अधीक्षक गोडके, धनंजय सावंत, नीलकंठ मठपती, बसवराज इटकळे, ज्ञानेश्वर कारभारी, श्रीनिवास कर्ली, शालन शिंदे, श्रीनिवास पुरुड, झाकीर सगरी आदींसह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।